नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये मनापासून स्वागत. तर तुम्हाला माहीतच आहे की आपला शेळी पालनाचा व्यवसाय आहे. तर शेळी पालनामध्ये आपण कुठल्या प्रकारची काळजी घ्यायची शेळ्यांची आणि कुठल्या प्रकारचे औषधं द्यायची. त्यानंतर लसीकरण हा एक सर्वात महत्त्वाचा भाग आहे. कोणत्या वेळी आपण लसीकरण दिलं पाहिजे जेणेकरून आपल्या शेळ्यांचा जो अचानक मृत्यू होतो बघा, काहींचे करडे 4-4, 5-5 करडे अचानक आपले मरतात. तर हा जो धोका आहे हा टाळण्यासाठी याचं लसीकरण करणे फार गरजेचं असतं. तर आपण लहानपणी आपल्याला पहा पोलिओचा, त्यानंतर गोवर असे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला लसीकरण दिले जातात. तसं शेळ्यांना सुद्धा लसीकरण करणं फार गरजेचं असतं. जो अचानक येणारा मृत्यू आहे तो निश्चितपणे टाळतो. तर विषय असा आहे, तर शेळ्यांना जे आपण लसीकरण देतो त्यामुळे शेळ्यांच्या शरीरामध्ये रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते. त्यानंतर ना आपण नेहमी म्हणतो पहा, की उपचारांपेक्षा प्रतिबंध करा. म्हणजे काय? तर आपण आजार झाल्यानंतर ना पैसे खर्च करण्यापेक्षा आजार व्हावाच नाही म्हणून आपण निश्चितपणे खर्च करावा. जेणेकरून आपल्या शेळ्यांचं आरोग्यही व्यवस्थित राहतं आणि आपल्याला फायदाच होतो. तर आपण कुठल्या प्रकारच्या शेळ्यांची लस दिली पाहिजे? त्यानंतरनं कोणत्या वयात कोणती लस दिली पाहिजे किंवा किती ml ची लस दिली पाहिजे? लस ही नेहमी त्वचेखाली असते. अ, तर आपण जाणून घेऊया त्या लसींबद्दल माहिती. तर पहिली जी लस आहे ती आहे ईटी लस. कधी द्यायची ही लस? तर आता पावसाळा सुरू होण्यापूर्वी म्हणजे मे किंवा जून महिन्यात, आता हा जून महिना तर चालूच आहे. तर ह्या महिन्यामध्ये ही लस द्यावी. ज्या मोठ्या शेळ्या आहेत त्यांना 2 मिली लस द्यावी आणि जे लहान करडा आहेत त्यांना वयाच्या 4थ्या महिन्यांमध्ये हा पहिला डोस देणं गरजेचं असतं आणि 15 दिवसांनी बूस्टर डोस द्यावा. याचा फायदा काय होतो? तर हा आजार दूषित पाणी किंवा नवीन चारा खाल्ल्याने होतो. या लसीमुळे शेळ्यांचा अचानक होणारा जो मृत्यू आहे, तो मृत्यू थांबतो. त्यानंतरनं दुसरी जी लस आहे ती पीपीआर लस आहे. शेळ्यांचा प्लेग असंही याला म्हटलं जातं. तर ही कधी द्यावी? ही लस वर्षातून कधीही आपण देऊ शकता. पण साधारणतः डिसेंबर ते जानेवारी महिन्यात ही लस दिली जाते जास्त करून. याचे वैशिष्ट्य आपण जाणून घेऊयात, की लसीचा जो प्रभाव आहे हा 3 वर्ष राहतो. म्हणजेच काय? एकदा जरी तुम्ही ही लस दिली तरी तुम्हाला पुढचे 3 वर्ष ही लस देण्याची गरज भासत नाही. त्याचा जो डोस आहे तो 1 ml हा त्वचेखाली दिला जातो. त्यानंतरनं आपण लाळ खुरकूत पहा. खुरकुतानंतरनं जनावरांचे किती हाल होते तुम्हा सर्वांना तर माहीत आहे. ज्या शेतकरी बांधवांच्या घरी जनावरे आहेत आणि ज्यांना लाळ खुरकूत झालंय, तर कशा पद्धतीने आपल्या जनावरांचे हाल होते हे आपल्याला चांगलंच माहीत आहे. तर त्यामुळे लाळ खुरकूत ही लस देणे फार गरजेचं असते. तर ही लस आपण केव्हा दिली पाहिजे? तर सगळ्यांना माहीत आहे, की ज्यावेळेस हिवाळा सुरू होतो त्यावेळेस जनावरांना लाळ खुरकुतीचं प्रमाण वाढतं आणि ज्यांच्या जनावरांना लाळ खुरकूत झालंय, अत्यंत बिकट अवस्था ही गुरांची होते. पैसे जातात आणि जनावरांना एवढा त्रास होतो, की काहींची अशी अवस्था झाली, की पार जीभ वगैरे अ, काहींची जीभ तुटलेली आहे जनावरांची लाळ खुरकुतामुळे. आमच्या जनावरांना पण झालं होतं एक 3-4 वर्षापूर्वी. तर ते नीट करायला आम्हाला कमीत कमी ₹15,000 गेले होते 4 जनावरांना. तर हा जो धोका आहे तो टाळण्यासाठी ही लस घेणे फार गरजेचं असते. तर सप्टेंबर ते ऑक्टोबर या महिन्यामध्ये पहिला डोस घेतला पाहिजे आणि दुसरा डोस हा मार्च आणि एप्रिलमध्ये दिला पाहिजे. तर हा डोस आपले जे सरकारी डॉक्टर आहेत ते सरकारी डॉक्टर नियमानुसार आपण त्यांना बोलवलं पाहिजे आणि त्यांच्याकडून हा डोस देणं फार गरजेचं असतं. साधारणतः त्यांना माहीत असतं याची किती मात्रामध्ये हा डोस दिला जातो. तर 2 मिलीचा हा डोस असतो. तर आपला जे जवळचा सरकारी डॉक्टर आहे त्यांना बोलून घ्या आणि हा डोस नक्की तुमच्या जनावरांना द्या. याचा फायदा म्हणजे शेळ्यांच्या जो तोंडात आणि खुरांमध्ये जे फोड येतात ना, ते फोड येत नाही लाळ खुरकुतामुळे. त्यानंतर 4था डोस आहे घटसर्प आणि फऱ्या. याच्यासाठी जी लस आहे ती कधी द्यावी? तर पावसाळ्याच्या आधी म्हणजेच मे किंवा जून महिन्यामध्ये हा घटसर्प आणि फऱ्याचा डोस दिला पाहिजे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने हा डोस दिला जातो. त्वचेखाली हा डोस दिला जातो. पण शेतकरी मित्रांनो, काळजी अशी घ्या लसीकरण करताना, की शेळी आपली पूर्णपणे निरोगी असली पाहिजे. आजार किंवा अशक्त शेळीला कधीही लस देऊ नका. ती बरी झाल्यावरच ही लस द्या. कारण लस हे पचवण्यासाठी थोडीशी जड असते. ती आपल्या औषधांच्या डोस सारखी नसते. त्यामुळे शेळीचं आरोग्य व्यवस्थित असणं फार गरजेचं असतं. त्यानंतरनं जंतू निर्मूलन करणं ही फार गरजेचं असतं. आपण जो जंताचं औषध पाजणं म्हणतो, तर ते जंताचं औषध पाजणं फार गरजेचं असतं. लस देण्याआधी किमान 7 ते 10 दिवस आधी आपण आपल्या शेळ्यांना जंताचं औषध दिलं पाहिजे.
ते अत्यंत गरजेचं असतं. जंत असतील तर जे आपण लसीकरण करतो ना त्याचा काही फायदा होत नाही. जर आपल्या गाभण शेळ्या आहेत तर त्या गाभण शेळ्यांना शेवटच्या महिन्यात कधीही लस देऊ नका. डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि कोणीच घरी लसी देऊ नका. डॉक्टरांना बोलवा. डॉक्टरांच्या सल्ल्याने व्यवस्थित लसीकरण करून घ्या. त्यानंतर जी कोल्ड चेन आहे, लस नेहमी बर्फामध्येच ठेवून असावी. जे डॉक्टर येतात त्यांच्याकडे असतं पहा ते. तुम्ही पाहू शकता पोलिओचं पण एक बॉक्स असतो आणि त्याच्यामध्ये त्या लसी ठेवलेल्या असतात. कारण त्यांचं टेम्परेचर हे थंड असणं फार गरजेचं असतं. जर त्यांना उन्हामध्ये ठेवलं तर त्याचा तितका प्रभाव होत नाही. त्यानंतर सुई ही एकदाच वापरली जाते लसीकरणाची. एक सुई दुसऱ्या जनावराला वापरून देऊ नका. याची नक्कीच तुम्ही काळजी घ्या. आणि उकळत्या पाण्यात किंवा जंतू विरहित करूनच त्यांना सुईद्वारे लस द्या. त्यानंतर लस दिल्यानंतर आपण कुठली काळजी घ्यावी? आपल्या शेळ्यांना लस दिल्यानंतर थोडासा ताप येतो. तर ताप आल्यानंतर ज्या ठिकाणी लस दिली जाते तिथे थोडी सूजही येऊ शकते. यासाठी घाबरून जायचं काही कारण नाही. हा लसीचा नैसर्गिक परिणाम आहे. लसीकरणानंतर 1 ते 2 दिवस शेळ्यांना जास्त धावपळ करून देऊ नका. त्यांना आराम आणि गोठ्यातच स्वच्छ पाणी ठेवा आणि जास्त त्रास वाटल्यास स्थानिक जे आपले पशुवैद्यकीय डॉक्टर आहेत त्यांचा सल्ला घ्या आणि त्यांच्याशी संपर्क साधा. जेणेकरून जास्त तापामुळे सुद्धा शेळ्यांना काही त्रास होऊ शकतो. तो टाळण्यासाठी आपल्या जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. तर शेतकरी मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला माहिती? तुम्ही नक्कीच आपल्या शेळ्यांना लसीकरण करून घ्या आणि लसीकरण केल्यानंतर तुमच्या जे जनावरं आहेत त्यांचं आरोग्य आणि लसीकरणाच्या अगोदरचं आरोग्य याच्यामध्ये नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल आणि तुमच्या शेळ्यांचं व्यवस्थित आरोग्य आणि तुमचे जे करडं आहेत, काही करडं खूप मरतात, त्यांचं मृत्यूचं प्रमाणही खूप कमी होईल. तर तुम्ही नक्की शेळ्यांना लसीकरण करून घ्या. धन्यवाद.